आज परत एकदा खूप दिवसानंतर मी बाजारात आले छोटासा गिफ्ट घ्यायला. आज दुपारी वहिनीच्या घरी पूजा होती आणि मला भेटलाय आता वेळ. मग मी आणि गुडिया बाजारात आलो. वहिनीला फोटो गिफ्ट घेतला आणि घरी आलो. म्हणजेच मोठ्या घरी. आल्या आल्याच पडली. मला आज दुपारपासून थोडा थोडा ताप होता. मग तयार होऊन पूजा घरी निघालो. वहिनीच्या घराची पूजा तर दुपारीच झाली होती आणि दुपारी खूप गरमी पडली होती म्हणून विचार केला की संध्याकाळी जाऊ. संध्याकाळचं बोलून बोलून रात्रच झाली. आम्हाला निघता निघता 8:30 वाजले. वहिनीच्या घरी पोहोचताच वहिनी बोलली, लय लवकर आली. आमची इथं गंमतच झाली. घरात आल्या आल्याच आम्ही जेवायला बसलो. आम्ही खादाड आहोत. कुठेही गेलो तर खायचा सुस्ता. आत्याने आरती करून पाया पडताच पाठीमागे जेवणाची ताटं टोपा आली. असं कधी झालं की गुडियासोबत आहे आणि तिने काड्याकुड्या केल्या नाही. इथं पण पोरीने भाताच्या ताटावर स्वस्तिक काढायला घेतल्या. गुडिया स्वस्तिक काढते तर वहिनी फोनवर बोलता बोलता कावलावर चिमणीवर खेळायला. जेवण आलं आणि वहिनीने जेवण वाढायला घेतला. जेवण वाढताना पण गुडिया आणि वहिनीची मस्तीच संपत नव्हती. जेवण वाढून घेतलं आणि सुरुवात केली जेवायला. एकत्र बसून जेवायची वेगळीच मजा असते. आम्ही सगळे छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतोय. गोष्टी गमती करत आम्ही जेवलो. आम्ही तिघी एकत्र असलो का रात्र आणि दिवस एक समान असतं आमच्यासाठी. आतापर्यंत ताप होता पण जेवायला बसली तर ताप गायब झाला होता. जेवणाच्या घासाला ताप घाबरला होता. आम्ही कधी सुधारणार नाही. जेवता जेवता मस्ती नाही केली तर जेवण गोड लागत नाही आम्हाला. सर्वांचं जेवण झालं आणि आता बारी आली ती वहिनीला गिफ्ट देण्याची. देण्यासाठी जास्त मोठं नाही. वहिनीने गिफ्ट ओपन करण्याच्या आधी मोठी स्माईल दिली होती. गिफ्ट खोलताना वहिनीच्या आवडतीचा श्री राधाकृष्णाचा फोटो बघून खूप छान वाटलं. मी तर दुसराच फोटो घेण्यासाठी गेली होती पण गुडिया मॅडम बोलली की श्री राधाकृष्णाचा फोटो घे म्हणून. खूप छान फोटो आहे. गुडियाची निवड पण खूप छान आहे आणि वहिनीच्या आवडीचा फोटो पण घेऊन आलो आणि वहिनीने दुसरं गिफ्ट पण ओपन करून बघितलं. वहिनीने डिनर सेट दिला होता. तो पण खूप छान वाटला वहिनीला. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कमेंट करायला विसरू नका. श्री राधाकृष्णाचा फोटो कसा वाटला कमेंट करायला विसरू नका.